हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजचा दिवस आहे दुसरा आणि कलर आहे ग्रीन. तर आम्ही मस्त असे ग्रीन कपडे घातलेले आहेत. सकाळ आमची मॉर्निंग कधीच झाली आहे. पाया पडून सुद्धा आली मी देवात, म्हणजे आपल्या देवघरात देवाऱ्यात पाया पडून आम्ही आलेलो आहोत. जेवलो आणि आता चाललोय देवीच्या दर्शनाला. तर पहिले आपल्या गावातल्या देवीचं दर्शन घेऊ. आणि आमची आई कशी दिसते ग्रीन साडीमध्ये कमेंट करून नक्की सांगा. पान खाल्ले, तोंड पुसले पहिले. बघा मस्त अशी साडी घातलेली आहे ग्रीन. आई एक नंबर दिसतस. आणि माऊनी पण ग्रीन कलरचे कपडे घातलेले आहेत. माऊ हाय कर, राग आलाय. ती पण मस्त ग्रीन कलरचं गरा घातलेले आहे तिने ना का. पावडर बघा किती मस्त लावलेली. तर जायला निघालोय आम्ही आणि इथं मम्मीचे घाय चालले, कारण की काय पण करून भांडी कंप्लीट झाली पाहिजे. तिथे आता आल्यावरती मम्मी आपल्या कुठल्या देवीला चालले हो? राणू माता या देवळात चाललोय. भंगारपाडची देवी आहे, भंगारपाडा, पारगाव, दापोली. तुम्हाला दाखवतो आम्ही, आमच्या पाठीमागच आहे. तर तिथे पाया पडून येऊ पहिले आपण. हे मम्मीने आमच्या पहिल्या गावातली देवी, सार्वजनिक देवी, आणि मग राणू माता. आणि एवढी भांडी मम्मीने घासलेली आहेत. मम्मीचा उपास आहे 9 दिवस. आता बघू मम्मी अशी दिसते 9 दिवसात किती बारीक. बघा इकडे अर्धी गँग बसलेली आहे. काकू पण रेडी झाली मस्त ग्रीन साडी करून. नानी पण बसलेली आहे. सगळी रेडी आहेत. हा, आणि या दोघींनी या फोटोग्राफरला बोलवलेलं आहे फोटो काढायला. हा हा हो. आणि अजून लेडीज येत आहेत. हे स्पीकर आम्ही कसे ठेवलेत बघा, काल रात्री साडी गुंडाळली त्यांना, कारण की एवढं जड उचलून रोज आणणं बाहेर पॉसिबल नाही. तर इथं आम्ही असंच ठेवलं. बरोबर, रात्री कोणीच नेलेले नाहीयेत. अजून लेडीज जमा होत आहेत, त्यांचे वेट करतायत बायका. आता बघा तुम्ही किती वाजलेत ते 2:18 झालेत. चला आता आपली सार्वजनिक देवी आपल्या गावात जाऊया. आहेत देवळात आपल्या गावात. अरे असं काय, एक डबा पुरं मधीन गॅप पर दुसरा डब्बा सोबत जायचा. यो दुसरा डब्बा, तो तिसरा डब्बा तिकडे आहे. तिसरा डब्बा पाठीमागं आहे. चला सगळेजण आता पाया पडतायत. सर्व लाईन दर्शन घेत आहेत. भंगारपाडची देवी बघू शकता तुम्ही. ही शांत आहे, जे डोळ्यात पण बघा असं एकदम लहान पोरांसारखा असं आहे. हो का. किती फोटो काढतो हा, कमी फोटो काढ जरा. विसरशील मावा, हातातच पकड, विसरशील. सगळ्या लाईनीत चालत चालल्यात गाईच. ऊन किती आहे, खूप ऊन आहे. आणि या दोघी सगळ्यात लास्टला आहेत. या दोघी सगळ्यात लास्टला आहेत. ज्या ऊन आहे आणि उन्हात चाललोय आम्ही देवीचं दर्शन घ्यायला डोंगरावरती. हा आता ऊन आहे तेच. तर गाई तिथे फर्स्ट स्टॉप घेतलेला आहे बायकांनी. दम लागलाय उन्हात सर्वांनाच, घामाघूम झालेल्या आहेत सगळ्या. बघा या यो कोण आहे, याला कोण घेतले नाही, वेगळाच कोणतरी. आमच्या गँग मधला नाही. तर तिथे तरी गँग आहे. हा फर्स्ट स्टॉप आहे. डोंगर दिसतोय का, डोंगराच्या तिथे जायचंय आपल्याला. थोडा ऊन आहे तर झाडाखाली जांभळी सावली घेत बसेल. ऊन किती आहे. मैत्रीण तुमची तिकडे गेली. उसाचा रस पितोय, कारण की बाहेर खूप ऊन आहे आणि गरमीत आम्हाला खरंच असं वाटतंय काय ते थंड पिवा. हा इथं आता मी तो उसाचा रस पितोय. आई पण उसाचा रस पिते. माऊ खूपच ऊन आहे, कारण की वाजलेले आहेत 3:30. ऊन खूप आहे. हे बघा, आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो होतो. बाकीची सगळीजण गेली पुढं आणि देऊळ आलाय जवळ. दाखवते तुम्हाला मंदिर. भंगारपाडा दापोली गावचं मंदिर आहे, राजूबातेचं. तर देवीचं दर्शन घेऊया, दाखवते तुम्हाला मंदिरवरती. चला.
बघा असा हा हिरवगार डोंगर. आम्ही वरती डोंगरापर्यंत जाऊन आलेलो आहोत गाईज. आम्ही मुली मुली जायचो. तर आता बायका येतात त्यांना नाही तर बघा देऊळ आलंय. हा देऊळ आहे. तर चला वरती जाऊ. तर आलोय आपण देवळाजवळ गाईज. दम लागला उन्हात आम्हाला. नाही ऊन लागला. तर माऊ थांब. राणूमाता गावदेवी मंदिर दापोली. सो चला वरती जाऊन बोलूया. ऑलरेडी गेल्यात वरती. हे बघा अशा पायऱ्या आहेत वरती. चला वरती जाऊन बोलू. मी आलोय देवळात आता. चला पाया पडायला. तर गाई आपण देवीच्या देवळात आधी दर्शन करून घेऊया. मी पाया पडून घेते. जरा मोने ब्लॉक पकड माझा. जरा पाया पडताय. तर राणूमाता देवी आपली बघू शकता किती मस्त अशी सजलेली आहे. दुसरी माळ लागलेली आहे. घट पण लावलाय. किती छान सजवलंय बघा. सर्वांचं जोरदार दर्शन चाललंय. एवढा काय मागतात काय मागता एवढं तुम्ही? सगळे जण करतायत ना. इकडे फोटोशूट चाललाय. फोटो तरी नानी किती काढता? हाय हाय इथे छोटी झाले गाईज. मागच्या फेरीच ना हे लावले नव्हते. आता छोट्या पोरांसाठी ते गार्डन सारखे ते सगळे बसवलेलं आहे. हे बघा. आणि आता दर्शन तर आम्ही केलंय. आणि आता इथं पिंपळाच्या झाडाखाली हाय काढलाय. मोनीने काढलाय ना आपल्याला. मग मोनी पाठवल. आणि इथं काकू पिंपळा झाडाखाली पण झाड किती मस्त आहे. मोठ्याच्या मोठ्या झाडाखाली पूजा करतात. इथं पण देव आहेत. गणपती बाप्पा असे बरेच देव सुद्धा इथं आहेत. इथं आम्ही ना तुम्हाला सांगतो मित्रांनो. इथं आम्ही जेवण बनवायचो म्हणजे मम्मी आता कधी यायचं परत जेवण बनवायला? भरपूर वेळ आम्ही यायचो इथं. आता किती दिवस झाले आलो नाही. आता आलो नवरात्रीच्या यांनी. अरे
त्या गेमचं नाव आहे खाऊ की नको खाऊ. आता ही गेम म्हणजे नक्की काय हे तुम्हाला मी एक्सप्लेन करते. ही गेम जोडीने खेळली जाणार आहे. ठीक आहे, तुमची जोडी तुम्ही चॉईस करायची. इथे यायचा, एक चिठ्ठी काढायची, तुमचा पार्टनर तुम्हाला भेटल. दोघांमधून एकाने ठरवायचा की कोण खाणार. एक जण खाणार आणि जो खाणार तो आपल्या पार्टनरला त्याचा वर्णन किंवा कलर जे काय ते पदार्थाचं असेल ते सांगायचं. फक्त नाव आणि रेसिपी सांगायची नाही. चुकून जर नाव आणि रेसिपी सांगितली किंवा डायरेक्ट जर नाव फोडला तर तो डायरेक्ट जी जोडी असेल ती डिस्क्वालिफाय होईल. ती या गेम मधून डायरेक्ट आउट होईल. तर तुम्ही वर्णन करा आणि जेवढ्या कमी टाइम मध्ये तुम्ही वर्णन करा, जेवढ्या कमी टाइम मध्ये टाइम नोट होईल त्या ती जोडी विन होईल. ठीक आहे, तुम्ही पण ओळखला कविता एकदम सोपं समजलं का? समजलं काही चाव देऊ नरम आहे, मैद्याचा असतो. इकडे तुमच्या बाजूला 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 दीदी चॉकलेट पण असतो. नरम आहे मऊ. वहिनी सांगा नरम आहे. गेस करा ना. आणि रानपोरं खायला आवडेलच त्यांना. मला नाही आवडणार. आम्हाला पण आवडेल. चॉकलेटचा आहे, मे बी ब्राऊन कलर. अजून एक पॉइंट बोललीस, मेन पॉइंट सगळ्यांना समजतो. आणि प्रत्येकाचं कुठल्या पण जण कापतात. बड्डेला कापतात. मी खाणार आहे. कानात सांग पण आधी. लहान मुलांना जाम आवडतात. आवडतं ते गोड खास आहे. करून तुमच्या मुलीला गोड आहे. पण असं जेवढी तू चावशील ना तेवढं ते Yes. नाव नाही घ्यायचं पदार्थाचं नाव. पदार्थाचं हो अर्चना वहिनी बघू नका. वाटव गौतम नाव देऊ. वाटी आता
थोडासा टाइम द्या, थोडासा टाइम समजून घ्या थोडस. येताना काय करा नाव पाठच करून द्या सगळ्यांना. आधीची सायकल सोन्याची सीट गौतमराव घेतात मला डबल सीट. आईस्क्रीम भेटत आहे बघू शकता बघा. हे बघा हे कसं आहे. अरे खाल्लंच नाही अजून.